पार्श्वभूमीवर भाजपनं मोदी गॅरंटीचा नारा दिला आणि प्रचाराला सुरुवातही केली। पण आता भाजपच्या याच गॅरंटीला ठाकरे गटानं सुद्धा गॅरंटीनं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंनीही मोदींना लक्ष केल्यानं महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं बघायला मिळतंय। मोदींची गॅरंटी, टीकेची वाजंत्री, ठाकरे गटाचा थेट मोदींवर हल्ला, राऊतांचे वार, उद्धव ठाकरेंचे प्रहार, ठाकरेंच्या टीकेवर भाजपचाही पलटवार। लोकसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं मोदींच्या नेतृत्वात भाजपनं जोरदार तयारी केली आहे। मोदी गॅरंटी म्हणत भाजपचे सगळेच नेते 2024 मध्ये पुन्हा मोदींच्याच सत्तेचा विश्वास व्यक्त करतायत। त्यामुळे विरोधकांनी याच गॅरंटीच्या आडून आता थेट मोदींविरोधात हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे। ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी 2024 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील अशी गॅरंटीज दिल्याचं दिसलं। तेच माझं मत आहे। 2024 साली मोदी देशाचे पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी। नरेंद्र मोदी खूप गॅरंटी देतात, गॅरंटी। पण केवळ संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करतायत असं नव्हे, तर उद्धव ठाकरेही सातत्यानं मोदींवर हल्ला चढवतायत। मुंबईच्या दादरमधील कामगार मेळाव्यात बोलताना ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला। प्रधानमंत्री जनधन योजना, ही योजना, ती योजना, तिकडे माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा पैसा तुम्ही तो तिकडे उधळता आहात। महाराष्ट्र आहे म्हणून तुमचं सरकार तिकडे टिमक्या ज्या वाजवतायत ती मोदी गॅरंटी आहे। ती मोदी गॅरंटीमध्ये बराचसा मोठा हिस्सा हा माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशाचा आहे, हे लक्षात मोदींनी घ्यायला पाहिजे। अनेक योजना तुम्ही राबवता, मग महाराष्ट्राला काय देताय? ठाकरे गटानं थेट मोदींविरोधात मोहीम उघडल्यानंतर भाजपनंही जोरदार पलटवार केला। कावळ्याच्या शापानं कधीही गाय मरत नाही आणि तुम्ही आदरणीय मोदीजींबद्दल बोलणार, लायकी हा शब्द वापरायचा नाहीये, पण खरंच पात्रता आहे का आपली? काय बोलतात? म्हणजे 2024ला मोदी नसतील ही आमची गॅरंटी। कोण असेल? तुम्ही? कोण उरले तुमच्याकडे? 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा भाजपचा प्लान आहे। त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं महाराष्ट्राचे दौरे करतायत। विरोधकांनी याच मुद्द्यावरून थेट मोदींनाच लक्ष करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे लोकसभेआधीच महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं बघायला मिळतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।